एका जंगलात 3 डुकराची पिल्लं आपल्या आईबरोबर राहत होते. आणि ती तिघं दिवसभर काहीतरी उठाठेव करतच असायची, नुसती मस्ती करायची. पण त्यांची आई दिवसभर मेहनत करायची, मेहनत करून पैसे कमवायची. ती तिघांना जेवण करून वाढायची. पण काही मदत करायला जर बोलली तर एकही मुलगा तिचं काम ऐकायचा नाही. मग आईने विचार केला की यांना काहीतरी अद्दल घडवलीच पाहिजे. जोपर्यंत मी अशी काम करत राहीन ना, तोपर्यंत काही मुलं माझं ऐकणार नाहीत आणि काही काम करणार नाहीत. यांना कुठेतरी लांब पाठवलं पाहिजे, माझ्यापासून दूर. यांच्या अंगावर जेव्हा कामं पडतील तेव्हाच ही सुधारतील. असे म्हटल्यावर तिने तिघांना आपल्या समोर बोलवले. ती म्हणते, हे बघा, तुम्ही आता मोठे झालात, तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः पेलली पाहिजे. आता तुम्ही माझ्यापासून लांब जायचं, स्वतःचं घर बांधा, राहा त्याच्यात, मी येईन काही दिवसांनी तुम्हाला भेटायला. असे बोलून तिघांनाही तिने थोडे थोडे पैसे दिले आणि काहीतरी खायला दिलं आणि सांगितलं, एकमेकांसोबत राहा, एकमेकांची मदत करा. आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन तिघही घराच्या बाहेर पडले. खूप वेळ चालल्यानंतर त्यांना एक अशी जागा मिळाली जिथे ते घर बांधू शकत होते. पहिला म्हणतो, आपण आता इथे घर बांधू शकतो. दुसरा म्हणतो, हो, आपण तिघांनी आपली वेगवेगळी घरे बांधायची. कोणीही एकमेकांच्या घरात दखल देणार नाही. तिसरा छोटा डुकराचं पिल्लू म्हणतो, कशाला, आपण वेगवेगळी कशाला घरं बांधायची, एकच मोठं घर बांधू आणि राहू की त्याच्यात. पहिला म्हणतो, अजिबात नाही, मला तरी वाटतंय की आपण वेगवेगळीच घरं बांधायला हवी. तिसरं छोटं पिल्लू म्हणतं, ठीक आहे, पण आपण एकमेकांची घरं जवळ जवळ बांधू, हा, म्हणजे वेळ आली तर आपण एकमेकांना मदत करू शकू. पहिला म्हणाला, नाही नाही, मी तर माझं घर लांबच बांधणार. त्याला येताना वाटेत गवताच्या मोठमोठ्या पेंड्या दिसल्या होत्या. त्याने विचार केला, त्या पेंड्यांपासूनच आपण घर बनवूया. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात माझं घर होईल आणि मला खेळायला भरपूर वेळ मिळेल. मग तो त्या शेतकऱ्याकडे गेला आणि सगळं गवत विकत घेऊन आला. त्याने लवकरात लवकर आपले घर देखील बांधून घेतले. दुसऱ्याने विचार केला की आपण आपले घर लाकडाचे बनवूया. त्यासाठी तो एका लाकूड तोड्याकडे गेला आणि भरपूर सारी लाकडं विकत आणली आणि त्यापासून तो घर बनवत होता. आणि त्याचे देखील घर 2-3 दिवसात बनून झाले. पण सर्वात लहान जे डुकराचं पिल्लू होतं त्याने विचार केला की मी माझे घर पक्के बनवणार. त्यासाठी तो बाजारात गेला. त्याने वाळू, सिमेंट, विटा विकत आणल्या आणि घर बनवायला सुरुवात केली. त्याचं घर बनायला खूप वेळ लागला, पण काही महिन्यातच त्याचे घर तयार झाले. जेव्हा सर्वात लहान पिल्लू घर बनवत होतं तेव्हा ती दोघं त्याची चेष्टा करत होते. तो बिचारा दिवसभर आपले काम करायचा, पण ती दोघं घर लवकर झाल्यामुळे निवांत खेळत बसायची. पण काही दिवसानंतर एक भयानक कोल्हा त्यांच्या घराजवळ आला. त्यावेळेस 3ही पिल्लं घराच्या बाहेर खेळत होती. त्या जाडजूड पिल्लांना पाहून कोल्ह्याच्या तोंडाला सुटले पाणी. तो म्हणाला, ही पिल्लं तर अशी आहेत की याच्यात 7-8 दिवस मी निवांत काढेन. तो त्यांच्या घराजवळ गेला. त्याला पाहून तिघं पिल्लं आपापल्या घरात पटकन घुसली. कोल्ह्याने बघितले, एक घर तर गवताचे होते. त्याने लगेच ते घर आपल्या ताकदीने पाडून टाकले. तो पहिला भाऊ लगेच पळत पळत आपल्या दुसऱ्या भावाच्या घरी लपायला गेला. तो दृष्ट कोल्हा म्हणाला, हा हा हा, अरे पळून पळून जाशील कुठे, किती पण पळा, पण मी तुला आज खाऊनच राहणार. असं बोलून तो दुसऱ्या भावाच्या दारात गेला. ते घर होतं लाकडाचं. त्याने 2-3 वेळा त्याच्यावर जोरदार धक्का द्यायला सुरुवात केली, पण ते घर काही पडेना. थोड्या वेळाने आवाज बंद झाल्यावर
घरात बसलेल्या भावांना वाटलं की हा कोल्हा काही आत येऊ शकत नाही, पण खरं तर असं नव्हतं. एक जोरदार धक्का देण्यासाठी कोल्हा खूप मागे गेला होता. तो पळत पळत आला आणि एक जोरात लाथ घातली. तसं घराच्या फळ्या निखळून पडल्या. मग काय, दोघं आपला जीव वाचवण्यासाठी कसे बसे पळत आपल्या तिसऱ्या भावाच्या घरात घुसले. कोल्हा म्हणायला लागला, आज तुम्ही काहीही करा, मी तर तुम्हाला खाऊनच राहणार. मग तो तिसऱ्या घराकडे त्याला पाडण्यासाठी गेला. पण ते घर तर वीट सिमेंटने बनलं होतं आणि कोल्हा त्याला पाडू शकत नव्हता. कोल्ह्याने बघितले की घर भले सिमेंट विटाचे असेल, पण दरवाजा तरी लाकडाचा आहे. त्याने लगेच दरवाजा ठोकायला सुरू केले. मग सर्वात लहान जे पिल्लू होतं त्याने वजनदार वस्तू दरवाजाच्या पलीकडे ठेवायला सुरुवात केली. पण कोल्हा काही दरवाजा ठोकायचा थांबला नाही. त्या लहान पिल्लाने आपल्या 2 भावांना आवाज दिला, अरे भावांनो, या, आपल्याला दरवाजा तुटण्यापासून वाचवायला हवा. मग ते दोघे जण बाहेर आले आणि लहान पिल्लाची मदत करायला सुरू केली. त्या सगळ्यांनी मिळून दरवाजाच्या मागे सगळ्या वजन वस्तू लावल्या. त्यामुळे कोल्हा दरवाजा ठोकून ठोकून दमला आणि खाली बसला. दरवाजाचा आवाज बंद झाला. पिल्लांना वाटले कोल्हा आता गेला, पण तसे नव्हते. लहान पिल्लाला माहित होते की कोल्हा हा अजिबात जाणार नाही. तो घरात येण्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग नक्की शोधेल. मग खूप विचार करून झाल्यावर लहान पिल्लाला लगेच समजले की तो कुठून येऊ शकतो ते. कारण त्याला घरावरून कोणीतरी चालत आहे याचा आवाज ऐकू आला आणि त्याला कळाले की कोल्हा एकाच मार्गातून घरी येऊ शकतो, ते म्हणजे घराची चिमणी. त्याने लगेच आपल्या भावांना आवाज दिला आणि सांगितलं, चला चला लवकर, घरातले जेवढी काही लाकडं आहेत ती ह्या चिमणीच्या खाली ठेवा आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाका आणि मी जेव्हा इशारा करेन तेव्हा लगेच माचीसची काडी घेऊन त्याच्यात आग लावा. आणि खरं सांगायचं म्हणजे झालं सुद्धा तसेच. कोल्हा चढला की वर छतावर आणि यायला लागला खाली चिमणीतून. तेव्हा छोट्या पिल्लाने लगेच इशारा दिला आणि बाकी 2 भावांनी लगेच लाकडांना आग लावली. कोल्हा जसा खाली आला, लागली की आग त्याच्या डुंगीला, तो तसाच वर पळत गेला. तो जंगलाच्या दिशेने असा धावत सुटला की त्याने पुन्हा वळून कधीच पाहिले नाही. तेव्हा 2 भावांना कळून चुकले की आपण किती आळसपणा केला ते घर बांधायला आणि त्यामुळे आपला जीव किती मोठ्या धोक्यात होता ते. म्हणून मित्रांनो, आपण आपले काम हे अचूक केले पाहिजे, नाहीतर आपला सुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो. ही छान गोष्ट ऐकून झाली असेल तर आपल्या मराठी स्टोरी TV चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.